नमस्कार, केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज आहे पुण्यामधल्या बावधन भागामध्ये। या बावधन भागामध्ये दोनदा हिंद केसरी झालेला बैल आणि त्याचबरोबर दोनदा महाराष्ट्र केसरी झालेला बैल म्हणजेच बावधनचा लक्षा। जस्ट दुसा आहे बैल आणि ह्या दुसावयामध्ये त्यांनी खूप या मैदानामध्ये प्रत्येक ओपनच्या मैदानामध्ये त्यांनी आपली कामगिरी चोखपणे बजावत आज तो हिंद केसरीचा मानकरी झाला आहे आणि नवीन पुण्यातला नवीन बावधनमधला लक्षा एक नवीन उगवता सितारा म्हणून या बैलाची एक ओळख निर्माण झाली आहे। आज आपण त्यांच्या दावणीला आहोत आणि त्या दावणीचे जे सर्व आहेत अशोक बबन दगडे आणि त्याचबरोबर त्यांचे जे चिरंजीव आहेत प्रज्वल अशोक दगडे यांना आपण भेटणार आहे। या लक्षावरती त्यांनी काय मेहनत केली आहे, काय त्याचं संगोपन केलं आहे की आज तो इथपर्यंत हिंद केसरी झाला आहे। तर आपण जाऊया बावधनच्या लक्षाला भेटायला। तर चला जाऊया। तर मित्रांनो, माझ्या पाठी बघताय तुम्ही बावधनचा लक्षा, हिंद केसरीचा मानकरी त्याचबरोबर महाराष्ट्र केसरीचा मानकरी असलेला हा बावधनचा लक्षा आणि त्यांचे सर्व आपण त्यांना भेटायचं आहे। काका नमस्कार। नमस्कार, रामकृष्ण हरी। माझ्याबरोबर आहेत अशोक बबन दगडे, ह्या बावधनचे जो आपला लक्ष्य आहे त्यांचे सर्व आणि त्यांचा हा सगळा मित्रपरिवार आणि त्यांचा चिरंजीव प्रज्वल अशोक दगडे। नमस्कार। नमस्कार, रामकृष्ण हरी। तर आपण आता काकांशी संवाद साधूया। या लक्ष्यावरती त्यांनी काय मेहनत घेतली आहे आणि त्याचबरोबर बाकीचे पण तुम्ही ती बैल बघू शकताय। आपण त्यांच्याशी पण त्यांचे पण कारकीर्द आणि लक्ष्याला पण घडवण्यामध्ये त्यांचा पण काय सहभाग होता तर आपण हे सगळं जाणून घेऊया। तर चला जाऊया। तर काका, तुमच्या घराण्याला ॲक्च्युली नाद कसा लागला? आता कसं आमच्या वडिलांना वगैरे काही यातला नाद नव्हता, त्यांना कसं म्हशी वगैरे ते होते। पण ज्या वेळेस मी आता जरा मला कळायला लागलं तर मला जरा नाद लागला। आवताची बैल होती, आम्ही मग न्यायचो पुढं वर मोशी, तेव्हा काय आम्हाला काय आमची काय कधी सरळ गेली नाही, पण आम्हाला तेवढी बरं वाटायचं। नंतर काही दिवसांनी मग आम्ही 4 बैलात गेलो। 4 बैलात हा लहान, हा 4 बैलात सेकंदाचा 4 बैलात मग माझ्या हारण्या पिंट्या होती, आमचा आझाद बापू होता त्याचा एक बैल होता, अंकुश दगडे त्यांचा बैल होता। मग आम्ही वडगाव शिंदे झालं मंचर तिकडे जायचो चलवरी। मग तेव्हापासून नाद लागला तर मग हा बारीक होता, आम्ही याला टेम्पो ठेवायचो। मग कसं तिथं जोखमदारी असती, गाडी म्हणजे ते गाडा अंगावीन काय, मग हा बारीक होता बघायचो। आणि मग नंतर काही दिवसांनी आम्हाला एक किरण चिंचवडे म्हणून त्यांनी एक वासरू दिलं सुलतान म्हणून। मग दिल्यानंतर मग आम्ही ती बंदीच्या काळात बिनजोड धरायची। मग बिनजोडच्या बंदीच्या काळात आम्ही इकडलं बिनजोड धरली, नेर जांब आहे तिथं। मग ती बिनजोड मारली तर पोरांना सगळ्यांना म्हणजे एक उत्सव आला यायला आपण ह्याच्यात काहीतरी आहे। मग तेव्हापासून ते सुरू झालं तर मग आम्ही मुळशीत धरायला लागलो। मग ते आम्हाला ह्या छकडीची सवय लागली। मग काही दिवसांनी मग पोरं म्हणले की आमची ही सगळी काका नाही वासरू घ्यायचा। मग आम्ही पेट नाक्याला गेलो, तिथं सुरू राजू पैलवान म्हणून आहे आणि त्याच्यात एक सुशांत म्हणून आहे। मग त्यांनी आणि अतुल भोसले त्यांचं संगमन आणि आमचं बी चांगलं होतं। मग त्यांनी आम्हाला ते वासरू गाठून दिलं। मग आम्ही त्याचा फेरा घातला याचा लक्षाचा। मग हा चांगला पळाल्यानंतर मग आम्ही त्याला घेतला तिथं। घेतल्यानंतर मग इथं खेड शिवपूर मध्ये आलो म्हणजे नंतर, आणि तिथं त्याला मोन्याबरोबर डावीन टाकला डायरेक्ट मैदानावर, तरी त्यांनी गट पास केला, सेमीला पडलो। जेव्हा म्हणजे काय असं एक्झॅक्ट बघितलं की तुम्ही ह्याला घेतलं? त्यांनी काय झालं, ते एक शारदा पाटलाचा बैल होता, त्याला तोंड काढून पळाला तो। आणि सगळी पोरं होती आमची, तर म्हणले काका हे काम करणार, हा पळण घ्यायचाच। मग आता कसं ही पोरं आपलीच सगळी, मग म्हणलं चला तुमची इच्छा तर घेऊ, मग मी तो घेतला। जेव्हा बैल घेतला
त्यानंतर आता त्याच्यावरती मेहनत करायची आहे. म्हणजे पळ तर बघितला, पण आता त्याच्या पुढचं काम म्हणजे बैल घेतला तर त्याला पुढे करायचं आहे, त्याला सराव बिराव करून. काय होती विशेष मेहनत अशी? सराव बिराव घेतला आम्ही आहे ना, राजू पायलवान बैल पाठवला, त्यांनी बी सराव घेतला. नंतर काही दिवसांनी आमच्या काळाला मग आम्ही त्याला थोडंफार कसं हे बघा या क्षेत्रात म्हणजे कसं थोडंफार निदान टेम्पोचं भाडं तरी द्यायला पाहिजे बरोबर. समोरच्या बैलावाल्यांना. हम्म. मग आम्ही थोडंफार त्यांना पैसे द्यायचो, मग त्यांचा ती बैल आणायची आम्ही मैदानावर. मग तो हळूहळू चर्चेत आला. चर्चेत आला. हो. मग काही दिवसांनी समजा भारत किरण आप्पा शेळगावकर त्यांचा भारत, त्यांनी बिचाऱ्यांनी आपल्याकडून पैसे घेतले नाही. जीवन डायव्हर झालं, त्यांनी आपल्याकडून पैसे घेतले नाही. पंढरनाथ फडके त्यांनी पैसे घेतले नाही. बऱ्याच जणांनी आम्ही बैल घातली. बरोबर. परत आता कुठला टाकला होता तुम्ही? गौतम बाया काकडे, त्यांनी पैसे घेतले नाही. मग आपल्याकडून असं नाही की कुणी वायदी घेतली, बरोबर. हा घेणार घेतली असं आपल्याला माहित नाही, पण आपल्याकडून त्यांनी रुपये घेतला. भले ती त्यांच्या खर्चाने आली, आपण आपल्या खर्चाने. बैल म्हणजे जे नामांकित बैल आहेत, विशेषतः नामांकित बैलामध्ये लक्ष्याला पळवण्यात आलं, अशी काय म्हणजे त्याच्यात एक तेज होतं की खरोखर की लक्षात पाहिजे, कुणाला त्या बैलांना लक्षात पाहिजे, लक्षात बैल पाहिजे, असं काय एक असायचं? नाही, काय होतं माहिती आहे, आता समजा ज्याला त्यातलं नॉलेज आहे हा त्या क्षेत्रातलं, यायला हा बैल बरोबर पाळणार, हा म्हणून ती बैल मागतातच. मागतात. हा, जो बैल पळत नाही तो मागणार नाही, कारण आपला पळतोय, आपला काय बसत नाही, बरोबर. म्हणून करता आपल्याला मागतात ती की बरोबर. लक्षात पळाय द्या बरोबर. असे. कारण ते एवढी आज आपल्याच्या हुशार आहेत, मग त्यांना माहिती आहे की यो बैल पळतो, म्हणून आपल्याला ती मागतात. मी आता प्रज्वलकडे येतो. प्रज्वल, हा बोल. पहिला नाद म्हणजे लक्षात तर आला तुमच्या धावणीला, पण त्याच्या अगोदर लहानपणापासून हा नाद होता का बैल घेतलाच नाद लागला? म्हणजे तसं म्हणायला आमचे पप्पांनी सांगितलं तसं, म्हणजे मला 4 बैल जायचो मी त्यांच्यासोबत सेकंदाला. मी तिथं वरती छोटा असताना म्हणजे टप्पा बसून राहायचो, बघायचो, तर आवड. पण काय एवढं शाळा वगैरेच होती त्यामुळे काही जास्त लक्ष नाही. पण नंतर आता सुलतान बैल आला आमच्याकडं, तिथून पुढे मग जो नाद लागला, सुलताननी पहिल्याच मैदानात आम्हाला बिंजोडला गुलाल करून दिला, बंदी चालू होती त्यामुळे. तिथून जे ह्याचा नाद लागला आंबा शेकडीचा, मग तिथून पुढे हळूहळू स्टेप बाय स्टेप आलो वरपर्यंत. मग त्या टायमिंगला असं काय शिकायला भेटायचे की खरोखर म्हणजे बैल म्हणजे असा आपल्याकडे असला पाहिजे, या ताकदीचा बैल? तुम्हाला सांगतो, आमच्या इथं वरती मैदान भरलेलं भुकुम मैदानात, तिथं त्यावेळेस चांगली बैल आलते. तिथं मी गेलतो त्यावेळेस भारतने 1 नंबर गेलता. त्या बैलाकडे बघितलं आणि मनात असं हे झालं की मला पण असा एक बैल पाहिजे, माझ्याकडे असं एक ह्या क्वालिटीचा, ह्या मापाचा मला कोण ना कोण तरी माझ्याकडे पाहिजे, ह्या लेवलचं आपण झालं पाहिजे. ते आज माझं स्वप्न लक्षाने पूर्ण केलं. काका, आता मी येतो हिंद केसरीचा जो किताब पहिला आपल्या लक्षाने बाहुधनमध्ये तो नावावर केला, काय तो क्षण होता आणि ते कुठलं मैदान होतं? ते पेडगावचं मैदान, बरोबर. आणि कसं होतं, शेवट तो 8 पाळ्याचा बरोबर, कधी कुणाचं सांगता येत नाही. मग या क्षेत्रात कुणीच म्हणू शकत नाही की मी ह्या मैदानावर पहिला नंबर, बरोबर. मग आम्हाला वाटलं बी नव्हतं, पण शेवट त्यांनी ते करून दाखवलं तिथे, बरोबर. त्यावेळी मी करून दाखवलं, पण त्यावेळी पब्लिक बी एवढं जमा झालं ना की खरोखर या आदत वासरांनी तिथं काहीतरी करून दाखवलं. काय तो क्षण होता आणि गाडी कोणाबरोबर होती? ती आपला मथुर आणि लक्ष्मणराव कोलेडकरांचा, त्यांनी पहिला 1 नंबर केला खाली, आणि तीच गाडी आपल्या बरोबर. पेडगावच्या मैदानामध्ये आपलं नशीब आजमावून हो आज लक्षाने जे नाव केलं, काय एक मनाला असं एक समाधान वाटलं की खरोखर म्हणजे आपली मेहनत कुठेतरी सार्थकी ठरली? नाही, तुम्हाला खोटं वाटत की आम्हाला वाटत बी नव्हतं की हा बैल आम्हाला तिथवर नेऊन पोचू एवढ्या वरपर्यंत, की आज डबल महाराष्ट्र केसरी झाला, डबल हिंद केसरी झाला, आम्हाला वाटलं बी नव्हतं. ह्या पोरांचं एकच म्हणणं होतं, ज्या आमची सगळी पोरं आहेत नाही, यांचं म्हणणं होतं जोपर्यंत आपल्याला आपला लक्ष किंवा रायफल पाक्या गदा मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या गदाला हात लावायचा. आणि या पोरांनी अशी जिद्द ठेवली, आणि शेवट
त्या दोघांनी ह्यो एक आणि तो रायफल एक आहे, त्यांनी गदा जी मुळशीत जिंकली तेव्हा त्या पोरांनी आता. पण आज या बैलांनी चांगलं आमच्या बावधनचं नाव केलं आणि बावधनची सगळी मंडळी आज आमच्या संघ चांगली आहेत. उलट तुम्ही ती म्हणतात की काय प्रॉब्लेम आला, समजा आमच्या रवी अण्णा झालं, रोहित अण्णा झालं, पडवळती किंवा बाकीची तर मंडळी आहेत गावची सगळी आम्हाला सहकार्य. असं नाही की ती म्हणत नाही की वाईट करतात, असं नाही त्यांच्यातून, उलट चांगलं करतात. सगळ्यांनाच नाद आहे. हो, किती काय म्हणतात आज बावधनचं नाव कुठं तरी जाळतात. आज मुंबईमध्ये एवढं काय काय ना माहित नसेल बावधनचं नाव, आज बावधन म्हणजे लाईव्हला नाव येतंय, म्हणजे त्यांना हे आपुलकी आहे ना, असं झालं. पेडगाव मध्ये बावधनचं नाव आलं म्हणजे बघा खूप विशेष हो. आणि आज आमच्या बावधनची मंडळी सगळे सहकार्य आहे. पण असं नाही की कोण आम्हाला विरोध आहे काय आहे काय, आमची चांगली चांगली मंडळी आहे थोडक्यात सगळी सहकार्य करतात. प्रज्वल, आता पप्पांनी तर सांगितलं म्हणजे मी तो आयुष्यात विसरू नाही शकत तो क्षण. काय वाटत होतं त्या टायमिंगला, म्हणजे एवढ्या मोठ्या हजाराच्या संख्येमध्ये आलेल्या बैलामध्ये आपल्या बैलांनी नाव करणं? म्हणजे तो क्षण तुम्हाला सांगतो की आम्ही तिथं पोचलो, मैदानावर गेलो आम्ही सकाळी 4 वाजता. लांब मैदान होतं, एवढं लांबचं मैदान पहिल्यांदाच खेळायला गेलो. त्यामुळं रात्रीच निघलो आम्ही सगळी पोरं. 12ला बैल भरला, 4-4:30ला मैदानावर पोचलो, बैल बांधला, तिथं लारा पण आलता, शेजारी बैल बांधले, पोरं बसले निवांत. चिठ्ठी टाकली, चिठ्ठी टाकून झाली, निघाना चिठ्ठी निघाना. 2 वाजेपर्यंत पोरं थांबली, कंटाळा आला नाही का थांबून थांबून, अजून चिठ्ठी निघा. शेवट चिठ्ठी निघली 67 नंबर गटाला निघाली. तिथं कळलं की आमच्या गटाला ही गाडी आहे म्हणून पोरं नाराज झाली की एवढं लांबून आलो, फक्त आपला आदत होता. त्यात पहिल्यांदाच एवढं लांब येऊन आता गटाला नाही का असं वाटलं की आता गटाला आपण घरी जाणार. पण नंदूभाऊ पण म्हणले की नाही, म्हणले हो दे काही पण, झुपायची गाडी. छोट्या म्हणला नाही, मला गाडी झुपायची, होईन ते होईन, चालतंय म्हणलं. मग त्यांचा जो विश्वास होता त्या विश्वासावर आम्ही गाडी झुपली. छोट्या म्हणला गाडी तुम्ही फक्त नीट सोडा, नीट करा, गाडी होणार. छोट्या बोलला, गाडी सुटली. तेवढा 20 सेकंदाचा क्षण असा चित्त नाही का, मन असं हे झालं की काय होईन. पण जे वरती पुकारलं आणि मग जे आम्ही खालून वर जास्तपर्यंत पूर्ण गर्दी झालती, एवढी कितीतरी हजार पब्लिक गाडीच्या पूर्ण नाही का भोवतीने निर्माण झालं. मला स्वतःला माझ्या गाडीपर्यंत जायला जागा नव्हती, नक्की गाडी कुठे एवढ्या गर्दीत कळत नव्हतं. तेवढ्या छोट्यावर दिसला, मग कळलं आपली गाडी इथे. तेवढ्याच जाऊन तिथपर्यंत जास्तपर्यंत मला 10 मिनिटं लागले असतील. तेवढ्या ह्याच्यात म्हणजे नाही का असं वाटलं की झालं सगळं, बस म्हणलं अजून काय नाही, आता नाही भेटलं तरी चालेल. फक्त तिथं थोडं आमचंच बॅड लक होतं की थोडं लक्षात पाय फक्त लॉबीला टच झालता, तेवढ्याच गाडी आपली फॉल दिली. पण सुनील मोरेने मैदान म्हणजे ते नामांकितच मैदान, त्यामुळे ते बोलले की नाही म्हणले नाही काय होऊन द्या ना तुमच्या अन्याय. मग त्यांनी आपल्यासाठी क्वार्टर फायनल, आपल्यासाठी सेपरेट फायनल घेतली की ज्या गाड्या लॉबी टच वगैरे असं निकाल आहे आपल्याला, त्यांच्यात सेपरेट फायनल घेतली आणि तिथं लारा लक्षाने 1 नंबर केला. तर म्हणजे पेडगावच्या मैदानाला, लाराला पण आणि ह्याला जे आणलं तुम्ही लक्षाला, जुळून कसं आणलं एक्झॅक्ट? तो पायरा आमचा झाला इकडं खंडाळ्याला मैदान होतं, तिथं वैभव म्हणला की वैभवच्या गावचा लारा जो वैभव तरवडे आमचं नियोजन करतो, तो म्हणला त्याच्याच गावचा लारा, तो म्हणला ही गाडी खंडाळ्याला मैदानाला पळवायची, गाडीने 1 नंबर केला पाहिजे. गाडीने अंतरात पास केला. सेमीला माझ्या हातून बैल सुटला नाही, गाडी थोडी तिरकी सुटली. गाडी लॉबी होऊन परत वर आली, गाडीने 2 टांग्याने सेमी काढलेला, निकाल दिला नाही आम्हाला तो. मग छोट्यानेच गाडी आणलेली, छोट्या म्हणला की ही गाडी हाय अशी पेडगावला आणा. तर नंदू भाऊ एवढं पण त्याला म्हणले की ही गाडी पळून तू काय करणार तिथं, म्हणजे ओपनचं मैदान, एवढं मोठं हिंद केसरी मैदान, तू ही गाडी घेऊन काय पळणार, तो मला सगळी मारणार मी या गाडीवर. छोट्या म्हणल्याला वैभव म्हणला ही गाडी आपण 100% पळवायची, कारण गाडी एवढी गटून पळत होती की गाडीला लय घ्यास लागत होता. त्यामुळं वैभव म्हणला की ही गाडी पळवायची. छोट्या मला कसं मला ही गाडी पेडगावला पाहिजे. मग तेवढ्या याच्यात आम्ही ते नियोजन केलं आणि नियोजन परफेक्ट झालं. बरोबर. काका, म्हणजे आता वायदी पैरी हे सगळे होत राहतात, तसं असतो म्हणजे लक्षाला पळवायचं झालं तर कसं चर्चा कशी होती तुमची सगळ्यांची?
नाही नाही, मी याच्यात काही नाही, फक्त मी यांना काय थोडं पैसे लागेल ते पुरवितो. वायदी सगळे आमची पोरं आहेत ना, म्हणजे कोणाशी पायरा करायचा आहे, काय करायचं आहे, सगळी वैभव तरवडे झालं, ती झालं, ती सगळी पोरं आहेत ना आमची, ती नियोजन करतात. बिंदोडला कधी विषय झाला काय लक्षाचा? बिंदोडला कुठं? मुंबईला, इकडे मुंबईला नाही, पण याला सासवडला त्यांनी मारल्यात ना. हो, तो तेजा विजय आहे ना, तेजा संघाला परत तो पुष्पा वगैरे झाले ना बिंदोड. बिंदोडला बी चांगला पळतो, कुडून बी तारा. आता जी नामांकित मैदान होतात प्रज्वल, लक्षाला म्हणजे जी तयारी असते ती एक्झॅक्ट म्हणजे नामांकित मैदानामध्ये खरं बाबा तिकडे आपली एक प्रतिष्ठा असते, तर त्या हिशोबाने कसा एक त्याचं तुम्ही आदल्या दिवशी किंवा कसा असतो विषय तो? महत्वाचा विषय तर म्हणजे पायऱ्याचं आम्ही आधीच म्हणजे समजा 10-15 दिवस आधीच वैभवून आमची चर्चा होती. बरोबर असतात कोणता बैल घालायचा काय, आम्ही निवडक 4-5 बैल कुणाचे फोन आलेत किंवा मग आपण कोणाला फोन केलेत ते एक गोळा करून की आता कोण बैल कुठं फायनल राहिला काय, त्या नियोजनात विचारून की बाबा तुमचा बैल मोकळा आहे का ह्या दिवशी, तो जो बैल वाटला की आपल्या लक्षात होता हा बैल चालन, मग त्यांना विचारायचं, ते जर म्हणले की ठीक आहे करू नियोजन, तसं नियोजन होतं. मग त्याच्या आदल्या दिवशी 2 दिवस आधी त्याला गरम पाण्याने शेकून वगैरे औषध वगैरे देऊन रेडी असतो तो. काका तुम्ही वरती जेव्हा जाता सातारा त्या भागामध्ये काय असतो एक लक्षाला घेऊन, काय सगळ्या तुमच्या मित्र परिवारांमध्ये विषय असतो? नाही नाही, कसं माहितीये, सातारा बितारा त्या साईडला लक्षाचं चांगलं नाव आहे. आता आमची पेट नाक्यावरले दोस्त बरेच ठिकाणी आता ओळख झालेली सगळे येतात, काय चाललंय काय. आता मला सुद्धा कितीतरी फोन येतात, लक्ष या मैदानावर आम्हाला द्या. मी काय म्हणत असतो की मी याच्यात काही बघत नाही, पोरं सगळे नियोजन करतात. वाटलंच तर मी सांगू शकतो त्यांना की बाबा आमच्या त्याला बैल द्या तुम्ही, माझं फक्त कसं येणं जाणं तुम्ही तुमचं या आम्ही आमचं एवढंच असतं. आणि तसं पाहिलं तर थोडंफार टेम्पो भाडं द्यायला पाहिजे, कुणाचं झालं तरी आता जाणं येणं झालं या पाहिजे. कारण कसं होतं माहितीये का, आता एवढ्या लांब बैल न्यायचा कमी कमी सातारा न्यायचं म्हणलं ते 7-8 हजार रुपये लागतात, 4,000 रुपये. समजा परिस्थिती आहे, ज्याची परिस्थिती आहे, समजा तुमची परिस्थिती आहे, तुमचा बैल चांगला पळतो ठीक आहे, समजा बाबा तुझं तू आणि आम्ही आमचं एवढ्या वेळेस मदत करायला पाहिजे. पण त्यांनी त्याची जाणीव ठेवा पाहिजे की आपल्याला त्या टायमाला त्यांनी बैल दिलेला आहे की त्या बैलामुळे आपण वर आलो, बरोबर. एवढी जाणीव ठेवली तरी पुष्कळ होत. मग काय होतं, आता हल्लीचे कसे आहेत थोडं पाळायला लागली की लगी एका मैदानाने आपल्याला जर पुढे जायचं असलं तर संयम ठेवायचा, मागं राहायचं असलं तर संयम नाही ठेवायचा. पुढे जर जायचं असलं सगळ्याला हसून खेळून ठीक आहे, नाही या बारीच गाडी झाली चला पुढल्या बारीत बघू असं पाहिजे. तिथं मग असं नाही करायचं की नाही माझी झाली काय, त्याचा उपयोग. तर आता हिंद केसरी बैल झाला, पण हिंद केसरी होण्याच्या अगोदर काय काय लक्षाच्या बाबतीत तुला अडथळे यायचे एक्झॅक्ट? अडथळे तर म्हणजे भरपूर आले पायऱ्याला, तर तुम्हाला माहितीच की भरपूर प्रॉब्लेम येतो. पण तेवढ्यातून पण म्हणजे मला भावासारखा एक मित्र भेटला, म्हणजे भाऊच, म्हणजे मला बारका भाऊच मानतो तो, वैभव तरवडे. मग त्याने एवढा सपोर्ट केला की भाऊ पण माझ्यासाठी एवढं करणार नाही, एवढं त्याने आपल्याला हे केलं की त्यांनी आजपर्यंत जो मला पायरा करून दिलाय तो पायरा आजपर्यंत मी त्याला कधी टेम्पो भाडं दिलं नाही, कधी वायदी तर लय लांब, टोकन पण त्यांनी एक काढायचं मी एक काढणार असंच जिथे भेटेल तिथं. मग त्याच्या आधी मी भरपूर त्रास झाला की आमचं जास्त मी खाली पळायला जात नव्हतो, त्यामुळं त्या वायदी कारणासाठी मी खाली पळायला जात नव्हतो की वायदी घेतात असं तसं. पण एकाचा मला फोन आला की मुळशीत वास्तू लक्ष लय पळायचा. मग एकाचा फोन आला विनीत शिळीमकर, त्यांचा आता आमदार पळतोय की म्हणला आमच्या इथं उद्या मैदान नसरापुरात गाडी पळवायची आपली. मी नको म्हणलं आज तसं नाही का, मी नाही जात खालच्या मैदानात. म्हणलं काय असेल ते सगळं मी देतो, पण तुम्ही या मैदानाला आपली गाडी राहील. याचं वासर होतं दुसरं, लक्ष होतं आदत आणि मैदान होतं आदत बैलाचं. तिथं गट डावीने पळून काढला, सेमी उजवीने पळून काढला अंतराने, आणि फायनलला 1 नंबर केला आपण. म्हणजे असा रात्री पायरा 11 वाजता ठरला. त्या रात्रीत आपण सगळ्यात पहिलं मैदान लक्षाचं 3 फेऱ्याचं 1 नंबर करून आपण सुरुवात केली. पण तिथून मग त्या मैदानावर वैभव लाईव्ह बघत होता,
ते वैभवने हे वासरू बघितलं तेव्हा. तिथून पुढे वैभवने मला फोन केला, तिथून आमचं जुळलं. पहिल्याच मैदानात वैभवने मला 62 जांभूळवाडीकरांचा तो घातला. आपण 2 नंबर केला आंबेगावच्या मैदानात, तिथं लक्षाने पहिली गाडी जिंकली स्प्लेंडर. त्याच्या आमच्या आयुष्यातली पहिली गाडी स्प्लेंडर जिंकली. मग त्यानंतर त्याचा जो प्रवास चालू झाला तो लक्षाचा झाला चालू. आणि आता ह्याच्या पुढे तुला आता कोणाबरोबर वाटेल की बाबा नाही ह्याच्याबरोबर माझी गाडी पळली पाहिजे? हा, तसे आपण भरपूर बैलांसोबत पळलो, पण आता एक मोजकीच बैल राहिलेत की त्यांच्यासोबत पळायचं राहिलं लक्षात. आपली इच्छा पण आहे त्यांच्यासोबत पळायची. अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्तहिंद केसरी बकासूर आपल्याच भागातला मुळशीचाच आमचाच बैल आहे तो. पण आपण कधी अजून हे केलं नाही त्यांना, पण आपली इच्छा आहे की त्या बैलासोबत पळायचंय. दुसरा म्हणजे आत्ता चालू सीझनचा बादशाह, घरणिकीचा राजा आणि एक द्वारलीचा हरण्या. हे 3 ते 4 बैल आत्ता मनात आहेत की ह्यांच्या बरोबर लक्षा पळला पाहिजे की तवा कुठं लक्षा की नाही का. अजून इच्छा आहे की ती बैल घालायची आपल्याला. चालले प्रयत्न चालू आहेत. मी काकांकडे येतो. काका, आता जसं सांगितलं की आता नामांकित बैलांमध्ये आपल्याला लक्षाला घालायचंय, काय वाटतं तुम्हाला? कारण का आपले संबंध पण चांगले सगळ्यांबरोबर आणि त्याबरोबर म्हणतात ना, म्हणजे मैदानात आलं की फक्त बैल आणि मालक म्हणून आपण, काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही पळणार ना आम्ही त्यांच्याबरोबर 100%. हो, फक्त कसं असतं 9 ग्रह एकत्र येतो ते होत नाही. 9 ग्रह एकत्र आले की ती कामं होतात. तसं 9 ग्रह एकत्र आले की आम्ही नक्की पाळणार त्यांच्याबरोबर. हो, आणि बकासूर काही लोकांचा नाही, ते आमचीच पोर घरचंच आहे. हो, घरचाच आहे. ते मोही दुमाल झालं, संतोष ते झाले, ती माणसं चांगली आहेत. आता घरणिकेचा राजा झाला, त्यांचा माझा काही संबंध नाही कधी आला, फक्त नाव ऐकून आहे. हो, आता ह्यांचा त्यांचा संबंध आहेत, कारण हे पोरं मैदानावर जातात, मी जात नाही. पण बघा, त्यांनाही वाटतं की ही बैल चांगली आहेत, पळणाऱ्या बैलांना नक्कीच देतातच ती लोक. की असं नाही की आपल्याला माहिती आपला पळत नाही ती कशी देते, किंवा आपला पळतो तो पळत नाही आपण तरी कसं देणार. त्यांचं म्हणणे पळत असला तर नक्की देऊ, आणि हे बरोबरच आहे. कुणाचं झालं तरी जो आता समजा एवढीशा वासरा मोठा बैल गेला त्याचं जमणार नाही, बरोबर. ते मग आपण स्वतःनीच ते समजून घ्यायला पाहिजे, घ्यायला त्याचं आपलं जमणार नाही, नको. पण काय करतात, नाही तो बैल घालायचा आहे, तसं नाही होत. मग कसं होतं, आता समजा आपला पळतोय, त्यांना माहिती पळतोय बरं का गाडीवर, मग देतातच नाही. समजा मोहित धुमाळ झालं, संतोष झालं, जी माणसं बी चांगली आहेत, आणि ती काय आमची काय लोकांची नाही, घरातलीच. हो, ओके. तर मी काय बोलतो, प्रज्वल, दररोज मैदान होतात आहे, पण शेवटी ते महादेवाचा तो नंदी आहे. नामांकित मैदानामध्ये बैल पळली पाहिजे हे तर आहेच, पण कसा एक सराव असला पाहिजे आणि कसं ते एक दररोजचं दैनंदिन वातावरण असलं पाहिजे की खरोखर त्या टायमिंगला बाबा आपल्याला आज बैल जरा थोडासा म्हणतात ना, त्याला जरा पळवायचं, आराम पाहिजे. हो का, मैदान किती पण पडू दे, शेवट तो मुका जाणार, तो म्हणणार नाही की मला आज पळायचंय. पण मालक येडे नाहीत ना, मालकाने समजून घ्यायला पाहिजे की बैलाला 2 दिवसात आराम पाहिजे, 4 दिवसात आराम पाहिजे. ज्याची जशी कॅपॅसिटी आहे तसं त्याने मालकाने सांगितलं, कळलं पाहिजे की आज बैल बाहेर काढा, किंवा मग 4 दिवसांनी बैल बाहेर काढायला पाहिजे, आजच बैल पळलाय. त्या लेवली माणसांनी स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे की बाबा मला आज बैल नाही, आता दमलाय बैल, आठवड्याभरचा आराम राहू दे. वायदीसाठी कधी फोन बिन येतो का तुला? वायदीसाठी म्हणजे लक्षाला वायदी द्यायला भरपूर येतात तसे की घाल मला बैल, देतो तुला वायदी. पण का माझं असं आहे की मला वायदी नको, फक्त तुमचा जर मला वाटलं की त्याच्या कॅपॅसिटीचा बैल आहे, लक्षाची ती गाडी पडली की गाडी राहणार, मी स्वतः माझ्या खर्चाने घेऊन जाईल. फक्त त्याच्या जोडीचा, मला त्याच्या जोडीचा पाळणारा बैल पाहिजे. नाही तर मग तुम्ही जर बारीक वासरू आणलं किंवा मग काय देतो मला 10 लाख रुपये जरी दिले ना तरी मी त्यासोबत घालू शकत नाही. कारण आपण हा खेळ पैशासाठी नाही जपलेला, आपण हा खेळ इज्जतीसाठी जपला. आपल्याला आपली इज्जत महत्वाची आहे, आपलं नाव महत्वाचं आहे, आणि जे आपलं नाव पाहिजे ते लक्षाने आपल्याला कमवून दिलं, त्यामुळे आपल्याला काही अपेक्षा नाही आहेत आपल्या. ते प्रज्वल, दररोज मैदान तर होत राहतात, पण पहिल्या काळी कसं होतं की पहिरे पार म्हणतात ना की खूप एक कंटिन्यू टिकायची.
पण आता आपण बघतो की मैदानात आलो की कधी कधी पैरे पण अचानक तुटून जातात. काय बोलतो त्याबद्दल? आता तुम्ही भरपूर मैदान बघत असाल नाही, आमच्या पुढं पण होतं की पायरा मैदानात आला तरी पायरा कोणाला सांगत नाही. त्याचं मूळ कारण की हे जे पैरे फुटतात त्याचं मूळ कारण हे की पैरे कोणाला नाही का, जर आपण पैरे सांगितला की आपण उद्या पळणार तर पैरे फुटतात. त्यामुळं मग पैऱ्यांचं की नक्की नसतं की हा पैरा आपल्या जोगटात घालूसोपर्यंत आपल्याला पैरा फिक्स नाही. मग कधीही पैऱ्यांचं फुटू शकतं. कारण का की वायदी मेन विषय, मेन म्हणजे वायदेत की समजा तू 10 दिलेत, मी जर तुला 30 दिले तर उद्या बैल तुला पळणार. मग तो इकडं काही का करणार हा मालक ह्या बैलाचं काय काय होत नाही, मी तू 30 देणार, मी उद्या तुला पळा येणार. ते मेन कारण होतं की पैरे टिकत नाहीत. नाही तर जुन्या काळातले कसं, जुन्या काळांच्या लोकांना पैशाचे घेणं नव्हतं, ते पैरे 3-3 वर्ष टिकायचे. म्हणजे झालं जिंत्या सोन्या झालं, हे मी भरपूर बैल त्यावेळेचे मी जे यांचे इंटरव्ह्यू बघतो, मुलाखत टाकतात की ते की जुन्या काळातली बैल झाली ती मग भरपूर पैर टिकायचे त्यांचे. म्हणजे जे गौतमबाई सांगतात की आमच्या नंद्या पक्षाची गाडी तर हवेत छकडा जायचा त्यांचा, ती गाडी त्यांची 3 वर्ष पळाली. का पळाली? का त्यांच्या मनात काय नव्हतं, एकामेकाच्या बैलाबद्दल खोट नव्हती. मग ती आत्ताच्या तरुण पोरांमध्ये नाही आहे की आत्ता लगेच तुझा थोडा वाळ पडला पायरा फोडणार, मी लगेच दुसऱ्याला पळणार, असं नाही. गाडी राहतीत ना, मग कुणी खालून का वाढ पळणार तर वर का वाढ पळणार, गाडी राहते ना, गाडी ठेवा, गाडी ही पळवा. आपल्याला महत्त्वाचं काय, गुलाल महत्त्वाचं आहे. मग कुणी का पळणार ना, एकाने खालून वाढायचं, एकाने निकाल यायचा. ह्या शर्यत क्षेत्र असं आहे, दोन्ही गाड्या खालून पळल्या ना दोन्ही बैल तर निकाला बैल कमी होतात. आता लक्ष काय व्हायचं, लक्ष खालून घेऊन जायचं गाडी, लारा निकालावर गाडी लावायचा. ती गाडी आमची भरपूर दिवस म्हणजे 5 ते 6 मैदान गाडी पळली, गाडी गुलावत राहायची ना. त्यामुळे आम्ही गाडी ठेवायचो. भाऊ पण म्हणायचे गाडी राहू दे, गाडी फोडायची गरज नाही आपल्याला. गाडी जोपर्यंत पडत नाही, जिथं आपल्याला गुलाल नाही तिथं आपण गाडी बघू, तू तुझा रस्ता मी माझं. अजून पण भाऊला मी म्हटलं कधी पण फोन लावू दे, भाऊ मला उद्या बैल पाहिजे, लारा माझ्या दुसऱ्या दिवशी मैदान हजर असतो. त्यामुळे आपण एवढं हे करत नाही. बरोबर. मैदानात जेव्हा गाडी लागते सेमीला किंवा गटाला लागते, कसं राहायला पाहिजे? तरुण म्हणून प्रज्वल तुला प्रश्न विचारतो, कसं जल्लोष आनंद सगळेच करतात, पण आजकाल बघतोय आपण ह्या सगळ्या गोष्टी. आता त्या दिवशीचं मैदान मी बघितलं की गाडी हे झाली, पडली, मोठीची गाडी पडली, ते 2-3 नंबर उतर ते शर्ट बिर्ट काढून नाचत होते. पण का शर्ट का काढायचं हे का? आज त्याची तुम्ही त्याची मारली, उद्या तो तुमची मारणारच आहे ना. म्हणजे हे कसं क्षेत्र आहे, एवढं जल्लोष नाही. हा मापात करा, थोडंसं नाचा, बरोबर, तेवढं जल्लोष पाहिजे ना की नाचा, अभिनंदन करा, गुलाल उधळा, तेवढं चालतं. पण तुम्ही एकमेकांवर शिट्ट्या मारणार, आवाज देणार, काहीतरी वेडवाकडं बोलणार, हा मग त्याला उपयोग नाही ना. की आज तुम्ही पळताय, उद्या दुसरीकडे पण तुम्हाला जायचंय पळायला जायचंय, असं असं नाही ना की एकाच ठिकाणी मैदान होते रोज कंटिन्यू. आज पुण्यात झालं, उद्या साताऱ्याला, परवा कराडला, मुंबईला पळते, बारामतीला होते. प्रत्येक क्षेत्र आपल्याला कुठं ना कुठं रोज जायचंय. त्यामुळे सगळ्यांशी मिळून मिसळून ती आत्ताच्या ह्याच्यात असं की जेवढी तुमची ओळख असेल तेवढं चांगलं आहे. कुठं मदत लागन, कधी कोणाची गाडी काय झालं, पंक्चर झालं, थोडंफार वादविवाद झाले, गरज लागते प्रत्येकाला. त्यामुळं ह्या क्षेत्रात जेवढं ओळख वाढवत आहे, जेवढं प्रत्येकासोबत चांगलं राहत आहे तेवढं चांगलं राहा. आज ही दावणमध्ये आज खूप तुमची जुनी बैल आहेत. तो त्याचं नाव काय? लेमन आहे, हा पके आहे, आणि आपला हा केसरी लक्ष आहे. आपण गोवंश वाढवावा ह्याच्यासाठी हे जे तुमची मेहनत आहे, काय बोलताय त्याबद्दल? हा माझा शेवटचा प्रश्न. म्हणजे गोवंश वाढवायला काय हरकत नाही. कसं होतं माहिती आहे, हे गोवंश वाढवायचं का फुकट नाही, त्याला 2 रुपये लागते. आज आमचा अख्खा युकाचं खाली, आज त्यांना काय म्हणून लागत ना, कुट्टी लागती, त्यांना खाद्य, आज त्यांना आम्ही काय काय चालतो आम्हाला माहिती. आज म्हणजे जर चारीत नसतो तर एवढली जे तब्येती राहिल्या नसते. बरोबर. आणि काय होतं, कुणाची कामं नाही होईल, हलक्या माणसाची कामं. 2 रुपये पाहिजे तर जनावर राहील. आज सगळे आता ही एवढी छकड्या बिकड्याला कसं होतं, 2 रुपये आतलं ना घालू आहे का वाटत, पण पुन्हा कोण घ्यायचं आणि मग ते करायचं, ते अवघड आहे. हो,
आता आमचं कसं आमचे म्हणजे आम्हाला 2 रुपये नाही, आमचे कामगार आहेत किंवा आमची बिल्डिंग आहे, आम्हाला भाडं थोडं आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही 2 रुपये घालवाय. पण नुसतं मग कमवायचं किती आणि यांना खर्च करायचा. आज तुम्हाला सांगू बा, आज या क्षेत्रात गरिबांची बैल पाळणारी लय आहेत. तुम्ही नीट टॅली करा बघा किती आहे. पण काय होतं माहितीये का, त्यांना बैल नाही. बैल का नाही, ते पायर मिळत नाही. पायर असलं तर पैसे जे आहे ना. कारण कसं होतं माहितीये, आज वासरं चांगली चांगली पाळणारी बघा, कराड, सातारा, पुणे भागात, मुळशी इकडे मावळ चांगली आहेत. फक्त कसं गरीबाची वासरं असल्यामुळे उजेडात येत नाही. तर कसं आज आपल्या म्हणजे ज्यांची बैल पाळणारी ना, त्यांनी थोडंफार सहकार्य केलं ना, तर येते ना उजेडात असं होत. पण का आता कोण करणार सर. तर प्रज्वल आणि काका, परत एकदा तुमचे दोघांचे आभार मला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. मी आता तुमच्या बाकीच्या सहकार्याशी पण बोलतो, बघू आता काय म्हणतात आहे ते आणि त्यांना किती आवडतं. आपण आता काकांची सगळ्यांची तर मुलाखत घेतली पण आहे आणि इथे तरुण मुलं पण आहेत. आपण त्यांना विचारूया, दिवसभर ह्या दावणीला असतात ते. आजकाल आपण बघतोय क्रिकेट आणि बाकीचे पण आपलं दगदगीचं जीवन, त्याच्यामध्ये हा गोवंश वाढीचा जो विषय आहे आणि त्याच्यामध्ये आपला शरीर क्षेत्रातला विषय आहे. तरुण मुलं पण आज खूप आकर्षित झालेत या खेळाकडे. पण त्याच्यामध्ये ज्या बैलांना सांभाळणारी जी सगळी मुलं आहेत, आपण त्यांच्याबरोबर पण जरा थोडा संवाद साधूया. प्रज्वल, मला जरा सगळ्यांची ओळख सांग आणि काय करतात मुलं. सगळा आपापला व्यवसाय, कोण जॉबला जातो, कोण शिक्षण करतं, काय बोलतो, कोण मला जरा सांग. हा मुकेश शेळके, हा आमचे म्हणजे जे नियोजन आहे हा वैभव तरवडे आणि आम्ही तिघ दादांबरोबर हा नियोजनाचं करतो. हा बाळा शिंदे, पहिल्यापासून आम्ही सोबत आहे. तो सुट्टी मेकर आहे, सुट्टी लक्ष सुट्टी करतो आणि हे आपल्या सोबत असतात. अच्छा, हे आपले सगळे सहकारी. ओके. तर दादा, तू सगळं नियोजन करतो, काय बघतोस, तुला काय आता तुला बाकीची पण काम असतील. तुझं शिक्षण काय झालं आणि तू काय आता. शिक्षण 12वी झालेलं आहे. म्हणजे आता कामाला जातो मी, जॉबला जातो. जॉब करून सगळं करतो. वैभव तरवडे म्हणून आहे, तो पहिला बैल बघतो कोणता मला विचारतो. म्हणजे आमच्या 2-3 जणांमध्ये चर्चा होती की कोणता बैल टाकायचा. 2-3 बैल ऑप्शनला देत होतो. काय असेल ती चर्चा होती आमच्या तिघात, बैल कुठला टाकायचा. पोरांना माहित नसतं काय तिथं जाईपर्यंत, आमच्या तिघातच असतं ते पुढे जायचं. मग आम्ही कधी कधी हे विचारतात आम्हाला की काय पाहिजे काय बरोबर, आम्ही सांगत नाही कुणाला. मला एक सांग, आता पण दररोजची कामं असतील, पण त्याच्यामध्ये एक दिवस जरी दावणीला नाही आलो तर कसं तरी वाटत असेल, काय बोल. म्हणजे आता कसं आहे माहिती का, घरची तर कामं असतातच. घरचे आता लक्षाची रेस म्हणलं ना, आम्ही काय करतो, कुठले बी कामं असू दे. उद्या जायचंय म्हणले की रात्रीच याच्या घरी येतो मी. जायचंय म्हणलं की लांब जायचं म्हणजे आम्ही रात्रीच निघतो. रात्री निघायचं आपल्या इथून, घरी सांगायचं काहीतरी असं. घरच्यांना आमच्या एवढा नाद नाही याला. मला इथं आलं तेव्हापासून लागलेला आहे नाद. आता सगळे मित्र असतात आमची, काही काही जण जातात कामाला, काही काही सुट्ट्या असतात. भरपूर पोर आहे, आम्ही जास्त जण नेत नाही शक्यतो. 4-5 जण नाही का, तेवढी जातो रेस करून. ओके. तू काय बोलतोस, तुला काय वाटतं, काय तुझं पण जाणं येणं असतं ना. सारखंच असतो. रात्रीच येतो, रात्रीच आम्ही 12-1 वाजता निघतो तिथनं. मैदानावर जाऊन 3-4 वाजता मैदानावर पोहोचतो. तिथं आराम करतो, बैल बांधून बैलाला खायला प्यायला टाकून आराम करतो. म्हणजे काय असेल ते पैरा आला असेल तर मग चिठ्ठी टाकतो. मग त्यानंतर बाकीचं नियोजन. घरचं वातावरण कसं असतं, कारण का आपल्याला नाद जोपासायचं आहे, पण घर पण आपल्याला घरचे ओरडत नाही ना. नाही, घरी नाद आहे, घरच्यांना पण आहे पण एवढं हे नाही. आम्ही सगळं काम बिम करून करतो म्हणून त्यामुळे घरचे काय बोलत नाही. शक्यतो आम्ही म्हणजे सांगून सगळं ऍडजस्ट करून पोरं जातो. असं नाही जात की असं असतं आज तुम्ही चला. पोरं अशी आहे की आज तुम्ही 4 जण चला, उद्या त्यांना जाऊ द्या, दुसरे 4 जण घेऊन जायचे. कुणाला काय प्रॉब्लेम आणि ऍडजस्ट करून जातो पोरं आम्ही. म्हणजे आज माझ्यावर तर तू जा, तुझ्यावर तर मी जातो नंतर असं. पण जातो लक्षासोबत. बरं वाटतं. एका दोघांचं काम नाही ना ते, पोरला पाहिजे, युनिटी पाहिजे, सगळ्यांना एकत्र घेऊन चालायला लागतंय. तर मी आता तुमच्या सगळ्यांची इथून रजा घेतो आणि जाता जाता या महादेवाच्या नंदीची सेवा तुमच्या सगळ्यांकडून अशी कंटिन्यू चालत राहू दे, अशी मी देवाला प्रार्थना करतो.
धन्यवाद. तर मित्रांनो, आपण लक्षाची तर मुलाखत घेतली आहे. आता आपण त्या लक्षाच्या घरी आलोत आणि आपण त्याचं आता इनाम म्हणजे त्याला काय काय मैदानामध्ये त्याला काय काय पारितोषिक भेटले, बक्षिसं भेटले, आपण ते आता जरा बघूया. आता सगळ्यात महत्वाची ही एक मला दिसते ट्रॉफी, ही कुठली आहे? हे आपला सत्कार केलता लक्षात डबल इंडेक्स झाला होता मावळ मध्ये, त्यांनी हे दिली ट्रॉफी आपल्याला. आणि ही वाली हे लक्षाचं पहिलं मैदान, त्यांनी मुळशीत 1 नंबर केलता लक्षाने, ते ट्रॉफी. सगळ्यात पहिलं मैदान जे केलेलं ती ट्रॉफी कुठली आहे? हीच ट्रॉफी. ओके, 1 नंबर केलता पहिल्याच मैदानात. अच्छा. आणि ह्या बाकीच्या ढाली बिली गदा हे पण मुळशी तालुक्यातलं मैदान, ते आजची ट्रॉफी ती लहान लक्षाने अजितदादा केसरी मैदानात नंबर केलता तिथली ती. हे इंदापूर तालुक्यातली. हे गदा दोन्ही मोठ्या गदा आंबेगाव मधल्या आहेत. ही हजारमाचीची, ही पेट नाक्याची 1 नंबर केलता लक्षाने ती. ओके. पेडगाव हिंद केसरीची हा ही मोठी गादा. आणि हे आमची हे आणि छोटी मोठी आपल्या घरच्या वाचनांनी. आणि पैरेकरांनी जे 50-50 मध्ये म्हणतात ती कुठली? काही हे करून मग काही कधी कधी ते घेऊन जातात, कधी कधी मी घेऊन येतो असं. तर मित्रांनो, बघू शकताय तुम्ही, ही आहे हिंद केसरी लक्षाची खरी संपत्ती.